हेरगिरीच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसनं एकाला अटक केलेली आहे। ठाण्यामधून एटीएसनं एका संशयिताला बेड्या ठोकलेल्या आहेत, त्याला अटक केलेली आहे। कळवा पूर्व भागामध्ये ही व्यक्ती राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली। सोशल मीडियाद्वारे पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह म्हणजेच PIOला गोपनीय माहिती आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे। 2 ते 3 महिन्यांपूर्वी स्थानिक पोलिसांनी ठाणे एटीएसला संशयित व्यक्तीसंदर्भात माहिती दिली होती। ठाणे एटीएसनं मुंबई एटीएसला या संदर्भातली सूचना दिल्यानंतर मुंबई आणि ठाणे एटीएसनं संयुक्त पद्धतीने कारवाई केली। त्याच्यावर आता संपर्कात असलेल्या दोघांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। शुभम, आपण पाहतो ठाण्यामधून एकाला अटक करण्यात आलेली आहे, त्याच्यावर संशय आहे पाकिस्तानला गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचा। काय या संदर्भातला तपास झालेला आहे? पोलिसांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे? निश्चित पाहिलं तर ठाण्यातील कळवा पूर्व या भागातील आदिकोलेश्वर नगर आपण हा जो समोरचा डोंगर भाग पाहत आहोत, याच ठिकाणाहून त्या व्यक्तीला जे आहे ते अटक केलेलं आहे। गेल्या 2 महिन्यांपूर्वी जे आहे त्या व्यक्तीविषयी रवी वर्मा असं या व्यक्तीचं नाव आहे आणि या डोंगरा भागामध्ये तो व्यक्ती राहत होता। गेल्या 2 महिन्यांपूर्वी त्या स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती जी आहे ती मिळाली होती आणि अधिकचा तपास केल्यानंतर ठाणे स्थानिक पोलिसांनी एटीएसला याबाबतची माहिती जी आहे दिली होती। एटीएसने तपास केल्यानंतर त्याचा पाकिस्तानमधील एका महिलेसोबत काही संबंध असल्याचं उघडकीस जे आहे ते आलं होतं। त्यानंतरच जे आहे मुंबई एटीएसला जे आहे त्याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती दिली होती। मुंबई एटीएसने याबाबतची संपूर्ण चौकशी सुरू 5 वर्षांपासून तो रवी वर्मा नामक व्यक्ती जो आहे मुंबई येथील एका नौदलामध्ये कामाला असल्याचं बोललं जात होतं आणि त्याचमुळे तेथील सर्वच ऍक्सेस जे आहेत त्याला अगदी मिळायचे आणि त्याचमुळे तेथील काही फोटो असतील, त्याचबरोबर तेथील काही माहिती असेल की त्यांनी एका पाकिस्तानातील महिलेला पुरवली असल्याचं बोललं जात आहे। या पाकिस्तानी महिलेसोबत जसे गेल्या 2 वर्षांपूर्वी जे संबंध सुरू झाल्याचं बोललं त्यामुळे या संदर्भात पुढच्या काळात काय नेमके खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।